एक जबरदस्त बातमी राजकारणात आलेली आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये मनसे शिवसेनेला पाठिंबा देणार आहे. मनसे शिवसेनेला पाठिंबा देणार असल्यामुळे तो भाजपला धक्का आहे का, किंवा ठाकरे बंधू एकत्र आले आणि मात्र कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये मनसे ही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत जात असल्यामुळे उद्धव ठाकरे यांना राज ठाकरे शिवाजी पार्कच्या सभेनंतर आणि मुंबईची महानगरपालिका एकत्र लढण्यानंतर सुद्धा धक्का देते का? धक्का नेमका कुणाला? नमस्कार, मी मनोज भोळ, नवराष्ट्र डिजिटल मध्ये आपल्यासोबत आपल्या सर्वांचं स्वागत करतो. माझ्यासोबत ज्येष्ठ पत्रकार प्रमोद चुंचुवार आहेत. आणि मनसेनं नेमका शिवसेनेला पाठिंबा कोणत्या मुद्द्यावर दिला, तुम्हाला काय वाटतं? मला असं वाटतं की थोडंसं या या सगळ्या घडामोडीकडे आपण थोडंसं व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे. केवळ मी त्याच्याकडे कल्याण डोंबिवलीचं राजकारण म्हणून मी पाहणार नाही. आणि मला विश्वास आहे की शिवसेना किंवा भाजप तेही त्याच्याकडे पाहत नाहीयेत. आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की कल्याण डोंबिवली हा भाजपच्या प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा मतदारसंघ आहे. ते त्या भागाचे रहिवासी पण आहेत. आणि त्या अर्थानं एका अर्थानं जेव्हा तुम्ही भाजपच्या प्रदेशाध्यक्षाला चेकमेट देण्यात, त्याच्या होम पिचवर चेकमेट देण्याचा प्रयत्न आज शिवसेनेकडनं केला जात आहे. कारण आपल्याला आठवत असेल तर जागा वाटपाच्या काळात अतिशय अपमानास्पद पद्धतीने शिवसेना शिंदे गटाला वागवण्यात आलं होतं. एकनाथ शिंदे दिल्लीत जाऊन तक्रार करून आले. नागपूरला अधिवेशन चालू होतं. त्याच्यानंतर रवींद्र चव्हाणांना बोलवण्यात आलं आणि त्याच्यानंतर वरून त्यांना झापण्यात आल्यानंतर त्यांनी येऊन तडकाफडकी नागपूरच्या अधिवेशनात आम्ही होतो, त्यांची भेट घेतली आणि नाही आता आम्ही सोबत लढणार असं जाहीर केलं होतं. आणि तिथेच महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवकही फोडले गेले होते. फोडले गेले होते आणि बऱ्याच गोष्टी घडल्या होत्या, आपल्याला कल्पना असेल. तर ही जी काही हा जो काही अपमान निवडणुकीच्या पूर्वी झाला होता त्याचा वचपा घेण्याची संधी आज शिवसेना शिंदे गटाला मिळाली. हा पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा असा आहे की महापालिकेच्या पुढचं राजकारण आहे की श्रीकांत शिंदे हे या मतदारसंघाचे खासदार आहेत. त्यांच्या मतदारसंघात त्यांच्या पक्षाची सत्ता महापौर न बसता दुसऱ्या पक्षाचा महापौर बसणं हे श्रीकांत शिंदेंना आणि शिवसेनेला आवडणार नाही. कारण एक खासदार म्हणून सुद्धा ते मोठ्या प्रमाणावर निधी घेऊन येतील. नगरविकास मंत्र्यांचे ते पुत्र आहेत, त्यामुळे ते त्या पद्धतीने पण निधी घेऊन येतील. त्यांचे आमदार पण आहे त्या मतदारसंघामध्ये. तर अशा वेळेला श्रेय महापालिकेचं कामाचं पूर्णतः भाजपला जाईल जर महापौर त्यांचा असेल. आणि त्याचा फटका पुढच्या लोकसभा निवडणुकीत 29ची तयारी आता या निमित्ताने सगळ्यांनी सुरू केलेली आहे. त्यामुळे कल्याण डोंबिवली आणि त्याला लागून असलेला उल्हासनगर हा सुद्धा श्रीकांत शिंदेच्या मतदारसंघामध्येच येतो. नाही, मी जनरल सांगत होतो की कल्याण डोंबिवलीमध्ये जरी आता सुद्धा युती आहे शिवसेना भाजपची, तो दोन गट वेगळे झाले. त्यावेळी सुद्धा महानगरपालिकेमध्ये म्हणजे त्यावेळेला एकसंध शिवसेनेची युती होती भाजपसोबत. आणि तेव्हा सुद्धा एक रेफरन्स म्हणून राजकारणातला की त्यावेळी सुद्धा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्याच निवडणुकीमध्ये त्यांचं वाजलं होतं आणि तेव्हा नितीन गडकरी हे प्रदेशाध्यक्ष होते. एक सहज आठवण देतो. मला एक सांगा की आपण समजा ही आकडेवारी जर एकत्र पाहिली, म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या गटाला 53 आहे, शिवसेना अधिकृत, भाजपला 50 आहेत. उद्धव ठाकरेंना 11 नगरसेवक महापालिकेमध्ये निवडून आलेत. मनसेचे एकूण नगरसेवक 5 निवडून आलेत. काँग्रेसचे 2, वंचितचा 1, शरद पवार गट 1 आणि अपक्ष 1. आता समजा आपण असं ठरवू की एकनाथ शिंदे हे रवींद्र चव्हाणांना भाजपाला धक्का देण्याच्या तयारीत असेल, म्हणजे हा जर धक्का दिला तर महायुतीमध्ये ठिणगी पडू शकते. पण हा समजा धक्का देण्याच्या तयारीत असेल तर मग कोण कोण जवळ येऊ शकतं? तर एकनाथ शिंदे यांच्या गटासोबत जर मनसे सोबत आली तर 53 अधिक 5 58 होते. उद्धव ठाकरे गटातले 11 नगरसेवक निवडून आले, त्यातले 2 आधीच कुठेतरी निघून गेलेले आहेत. श्रीकांत शिंदे म्हणतायत की ते फिरायला गेले असतील, परत येतील. मग जे 2 उरले होते ते मनसे सोबत जातात, कारण ते मनसेतच होते. नंतर तिकिटासाठी शिवसेनेत म्हणजे ठाकरेंसोबत आले, ठाकरेंच्या गटामध्ये जिंकले तिकिटावर त्यांच्या मशाल चिन्हावर, आणि मग पुन्हा ते मनसेत गेले. यावरून संजय राऊत म्हणाले की अपात्रता कारवाई त्यांच्या विरोधात आम्ही करू सुद्धा. तो भाग वेगळा केव्हा होईल माहिती नाही. पण आता समजा आपण जर इथे आकडेवारी बघितली तर शिंदेचे 53, मनसेचे ठाकरेंचे 2 मिळून 7. कारण आज योगायोग असा होता की राजू पाटील जे मनसेचे कल्याण ग्रामीणचे माजी आमदार होते, त्यांनी 2010 मध्ये 29 नगरसेवक मनसेचे निवडून आणले होते कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये.
ज्यांना या 2024च्या निवडणुकीमध्ये 60,000 मतांनी त्यांना पराभूत व्हावं लागलं. इतकं मताधिक्य हे शिवसेनेच्या आमदाराला राजेश मोरे यांना होतं. त्याच शिवसेनेसोबत जाण्याची भूमिका त्यांनी घेतली आणि मनसेचे प्रवक्ते देशपांडे म्हणतात, संदीप देशपांडे, की आम्ही स्थानिक नेत्यांवर हा निर्णय सोपवलाय. त्यांनी पाठिंबा कुणाला द्यावा सत्ता स्थापनेसाठी. म्हणजे राजू पाटील त्यांचे नेते आहेत, तिथले स्थानिक, ते आमदारी होते माझी, त्यांना ते अधिकार सोपवून मनसेनं आपली भूमिका ही स्पष्ट केली आणि ते बाजूला सरले. आता शिंदेचे 53, मनसेचे हे 2 जर आपण जोडले तर 7, वंचितचा 1, अपक्ष 1 आणि ठाकरे फुटीर जर 2 आलेत, पुन्हा तो त्यात अपात्रतेचा मुद्दा आहे. असे मिळून 64 होतात. हे एक झालं. यातून आपल्याला स्पष्ट होतं की शिवसेनेला या सगळ्यांना घेऊन सत्ता स्थापन करायची आणि भाजपला दूर ठेवायचं. आता डॉक्टर श्रीकांत शिंदे जे खासदार आहेत ते असं म्हणतात की आम्हाला भाजपला वगळून सत्ता स्थापन करायची नाही. महायुतीचा महापौर होणार आहे. रवींद्र चव्हाण, एकनाथ शिंदे मिळून ठरवतील कोण महापौर होतील, हा एक मुद्दा. आणि सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे भाजप आमच्या सोबतच आहे. भाजप शिवसेना आधी सोबत आहे. विकासाच्या मुद्द्यावर मनसेला सोबत यायचंय. आणि आता एक ताजी घडामोड की ठाकरे गटाचे जे उरलेले नगरसेवक आहेत त्यांना फोन येत आहेत सत्ता स्थापनेसाठी किंवा तुम्ही आमच्या सोबत या म्हणून. आणि मग ते उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी गेलेले आहेत की काय करायचं. आता हे सगळं तुम्ही आता एकमेकांना जोडून विश्लेषण करा. नाही, मुळातच हा अतिशय इंटरेस्टिंग, राजकीय दृष्ट्या इंटरेस्टिंग आहे. कोणत्याही रहस्यपटाला लिहिता येणार नाही अशा सगळ्या स्क्रिप्ट राजकीय नेते लिहित असतात. तर आपण बघा की याच्यात 2-3 गणितं मला दिसतात एकनाथ शिंदे गटाचे किंवा शिवसेनेचे. मुळातच जर भाजप आणि शिवसेना एकत्र गेले तर महापौर पदावरून वाद होऊ शकतात. जसं मुंबईमध्ये एकनाथ शिंदे गटाने महापौर पद 2.5 वर्षासाठी मागितलंय असा एक चर्चा चालू आहे. जेव्हा की एकनाथ शिंदेचे खूप कमी नगरसेवक इथं निवडून आलेले आहेत. परंतु कल्याण डोंबिवलीमध्ये भाजप आणि एकनाथ शिंदेच्या गटामध्ये ते फक्त 3चा फरक आहे. अशा वेळेला नॅचरल आहे 2.5 वर्षासाठी भाजप महापौर पद मागू शकतं. त्यामुळे आम्हाला तुमची गरज नाहीये, तुम्ही नसतानाही आमचं सरकार बसतंय हे दाखवण्यासाठी आणि महापौराचा दावा भाजपने करू नये यासाठी शिंदे गटाने स्वतंत्र मोर्चे बांधणी केली आहे. भाजपवर ही दबाव वाढवण्याची रणनीती आहे. या एका दगडात अनेक पक्षी शिंदे गट करताना मारताना दिसते. एकीकडे ते कल्याण डोंबिवली उल्हासनगरमध्ये महापौर बसवून आपला होल्ड कायम राहील आणि श्रीकांत शिंदेच्या भविष्याच्या राजकारणाला ते पोषक राहील ही खेळी केली जाते. आणि त्याच वेळेला कल्याण डोंबिवली आणि उल्हासनगरचं नाक दाबून मुंबईचं तोंड उघडण्याचा प्रयत्न सुद्धा एकनाथ शिंदे गट करतोय की इथे त्यांना आपले नगरसेवक कैदेत ठेवावे लागले होते. बहुधा आज त्यांची सुटका झाली का किंवा काल सुटका झाली. अशा वेळेला जर भाजपने आम्हाला तिथे सन्मानजनक काही दिलं असेल तर आम्हाला इथं सन्मानजनक पाहिजे. त्यामुळे एक बराबरीचं जे आहे, कारण आपल्याला माहित असेल की मीरा भाईंदर आहे किंवा बाकीच्या महापालिकांमध्ये शिंदे गटाकडे सत्ता येण्याची स्थिती नाहीये. फक्त ठाणे, केडीएमसी, कल्याण डोंबिवली आणि उल्हासनगर असे 3च, म्हणजे मुंबईच्या दृष्टीने अशा 3च महानगरपालिका की जिथे ते महापौर बसवू शकतात. त्यामुळे त्यांनी आपली पूर्ण ताकद लावलेली आहे आणि उल्हासनगर आणि कल्याण डोंबिवलीच्या माध्यमातून मुंबईचं बार्गेनिंग ते वाढवण्याचा प्रयत्न करताय. आपण त्या मुद्द्यावर येऊ की म्हणजे एकंदरीत शिवसेना आणि भाजपमधलं हे अंतर्गत प्रेशर टॅक्टिक्सचं राजकारण आहे. एक हॉटेल पॉलिटिक्स झालं, बरं, जे संपलं काल. आणि आता दबाव एकमेकांवर वाढवण्याचा प्रयत्न करतायत जेणेकरून त्यानंतर सगळ्यात स्टँडिंग कमिटी आहे, इम्प्रुव्हमेंट कमिटी आहे, आरोग्य समिती आहे, बऱ्याच महत्वाच्या समिती असतात ज्या अत्यंत महत्वाच्या आहेत. परिवहन समिती जी मुंबईत तर अत्यंत महत्वाची. उल्हासनगरचा मुद्दा निघाला म्हणून की उल्हासनगरमध्ये एकूण संख्याबळ महापालिकेचं हे 78 आहे. बरं. आणि बहुमताला 40 नगरसेवकांची गरज असते. भाजपकडे 37 म्हणजे आणि शिवसेना खालोखाल 36. ओमी कलानी गटाला 3 असतील, अपक्ष 1 असेल. मग आता जर आपण पाहिलं तर शिंदे गटाला 36, ओमी कलानी 3, तो 1 गट, अपक्ष 1, 40च. मग इथेही 40ची संख्या होते. आणि कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपला वगळून जरी एकत्र केले गेले शिंदे, मनसे, वंचित, अपक्ष, ठाकरेंचे फुटीर जे 2 आले आणि तिथे बहुमताला 62ची गरज आहे आणि यांचा आकडा होतो 64. उद्या काही गडबड नाही होऊ शकत. नाही, मुळात 2-3 गोष्टी अशा आहेत की नगरविकास मंत्रीपद स्वतः एकनाथ शिंदेकडे आहे आणि एकदा तुम्ही गट म्हणून जेव्हा रजिस्टर करता आणि पाठिंबा देता तर बऱ्यापैकी एक स्तरीय लाभतं. आणि जे लोक पाठिंबा देत आहेत ते काही लगेच दुसऱ्या दिवशी सोडून जाणारे लोक नाही आहेत. आता वंचित भाजपला तर पाठिंबा देणार नाही,
मनसे भाजपला पाठिंबा देण्याची शक्यता नाही. भले हे आज संदीप देशपांडेशी सांगत असले की आम्ही स्थानिक नेत्यांना हे दिलंय, पण हे वरिष्ठांच्या संमतीनंतरच शिंदे गटाला पाठिंबा दिलेला आहे मनसेने, हे स्पष्ट आहे. हे आता अधिकृत आहे हा, म्हणजे. आता हे अधिकृत आहे, पण त्यांच्या वरिष्ठांच्या संमती आहे त्याला, म्हणूनच खालच्या लोकांनी तो निर्णय घेतलेला आहे. त्यांची संमती घेऊनच केलेला आहे. फक्त वरिष्ठ त्याच्यावर जबाबदारी घ्यायला तयार नाही, त्यांनी खालच्यावर सोडलेला आहे. तर अशा पद्धतीने वंचित त्यांच्यासोबत जाण्याची शक्यता कमी आहे. ठाकरे गट पण भाजपच्या सोबत जाण्याची शक्यता कमी आहे. म्हणजे समजा उद्या ठाकरे गटाने पाठिंबा दिला तर. आणि अशा वेळेला ही फक्त महापौर पदाची ही नाही, म्हणजे मी मनोज हे सांगण्याचा प्रयत्न करतोय, ही फक्त महापौर बसवण्याची लढाई नाही आहे. भाजपचा प्रदेशाध्यक्ष जिथे आहे, तिथे तो माणूस आपला महापौर बसवू शकला नाही. हा मेसेज देत आहे, आणि हा मेसेज देण्यामागे देवेंद्र फडणवीस आहेत की आणखी कोणाचं पाठबळ आहे? कारण ते पण एक होतं की नागपूरमध्ये फडणवीसांनी महापौर बसवला. प्रत्येकाने आपापल्या शहरात महापौर बसवला. पण रवींद्र चव्हाण प्रदेशाध्यक्ष असं असून आपल्या कल्याण डोंबिवलीत आपल्या पक्षाचा महापौर बसवू शकले नाही. ही कुठे ना कुठे त्यांच्या मेरिटवर आणि त्यांच्या बायोडाटामध्ये हे कुठे ना कुठे कलंक लागणार आहे, राजकीय बायोडाटामध्ये. आणि तो निर्माण करण्याची तयारी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे भाजपमधूनही काही लोक त्यांना पाठबळ देत आहेत का, ही शंका सुद्धा मला या निमित्ताने उपस्थित होते. खूप मोठा विषय आहे, पण सातत्यानं रंजक घडामोडी, अत्यंत नाट्यमय घडामोडी या महानगरपालिकेच्या निवडणुकीत आधीही घडल्या, आताही घडतायत. आणि आता सत्ता स्थापनेच्या वेळी सुद्धा महायुती एकत्र असून सुद्धा एकमेकांना धक्का देणाऱ्या गोष्टी सातत्यानं घडतायत. किमान आता तरी तसे शॉक एकमेकांना लागतात. पुढे काय होईल माहिती नाही. ही चर्चा तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही जरूर कळवा. आणि तुम्ही नवराष्ट्र डिजिटल हे आमचं चॅनल सबस्क्राईब करा अशी मी तुम्हाला विनंती करेल. याशिवाय बेल आयकॉनवर जाऊन तुम्ही बटन दाबा, म्हणजे तुम्हाला व्हिडिओचे नोटिफिकेशन सातत्यानं मिळत राहील. इंस्टाग्राम, फेसबुक हे दोन्हीही नवराष्ट्राचे सोशल मीडिया अकाउंट्स आहेत, हँडल आहेत, त्याला सुद्धा तुम्ही फॉलो करा. खूप धन्यवाद. नमस्कार. नमस्कार.